नमस्कार, आम्ही आलोय कोकणामध्ये. मागे बघताय तुम्ही चिवला बीच आहे, रेकीला आलोय बेसिकली. सो आजचा ब्लॉग असेल आपला रेकी, म्हणजे लोकेशन स्काउटिंग किंवा लोकेशन हंटिंग. बेसिकली रेकी हा ॲब्रिव्हिएशन आहे रेकोनेसन्सचा. आर्मीमध्ये हा वर्ड यूज केला जातो रेकी. बेसिकली जसं शत्रूची हालचाल टिपणं, त्यांचे लोकेशन्स टिपणं, यासाठी हा वर्ड यूज केला जातो रेकी. पण फिल्म मेकर्ससाठी बेसिकली लोकेशन स्काउटिंग किंवा लोकेशन हंटिंग हाच वर्ड मला वाटतं परफेक्ट आहे. सो चला आपण करूया आज लोकेशन हंटिंग, लोकेशन स्काउटिंग. चलो. ये वाली विनोद, हॅलो हॅलो हॅलो. काय मागे दीपक आहे, विशाल आहे, हॅलो, आणि इथला आमचा लाईन प्रोड्युसर सचिन. सचिन इकडे दिसतोय ना? आपण कुठे चाललो होतो सचिन? मोबार बीच बघायला. मोबार बीच आपल्या बेस पासून 22 किलोमीटर. ओके, ठीक आहे. सो मोबारची रेकी पहिले होईल आपली. टेक रेकी आहे नाही? कसली टेक रेकी? पहिल्यांदाच चाललो मोबारला. फर्स्ट रेकी इज अ फायनल टेक रेकी. हा, नाही पहिली आपल्याला पहिली खावण्याला केली, पण खावणे आपल्याला परमिशन का नाही मिळाली खावण्याची? खावण्याला ऍक्च्युली दुसरं शूट आहे, त्यांचं सेटअप आहे तिकडे. पण आपण लेट टाकली का परमिशन? नाही, त्यांचं सेटअप आहे तिकडे 20 तारीखपासून. अच्छा, 7-8 दिवसाचं त्यांच्याकडे परमिशन आहे पूर्ण. ओके ओके ओके. सेटअप आपण टाकू शकत नाही. ठीक आहे, चालेल. मोबार बीच आणि त्यानंतर रोड्स आपण कव्हर करतो. नाही, टोटल रोड्समध्ये किती सीन्स आहेत कोकणातले? 3 दिवस आहेत ना आपल्याकडे. अच्छा, आता हे लोकेशन जर यांनी पोस्ट केलं त्याला 5,000 रुपये फाईन आहे, आणि ज्याने फोटो काढला त्याला 3,000 रुपये फाईन आहे. पोस्ट आफ्टर शूटिंग पोस्ट. फोटो काढायचे आणि फोटो टाकायचे पण नाही, लक्षात ठेव. हा, टाकले गावाचं नाव चेंज करून टाकायचं. 5,000 आणखी मग त्यात ऍड होतो. नाशिक. चलो. नाशिक बीच. सो लोकेशन वर्जिन ठेवायचे आपले, रिव्हील नाही करायचे. त्याच्या शूटच्या आधीच लोकांना कळतंय कुठे शूट करतायत. चलो, नाइस, वी गॉट अ गुड लोकेशन. मजा आ गया. सचिन, लवकरात लवकर परमिशन टाका त्याची. छान मिळालं लोकेशन, मस्त. दादा, हा आपण उन्हात आले काहीतरी करावं लागेल. चलो. गाड्या लागल्यात, भरपूर गाड्या लागल्यात. खूप फेमस जॉईंट आहे इथे. आम्ही मला वाटतं 9वी-10वी वेळ येते जेवायला यायची. युतीहून निघालो की महापण लागतं, आणि महापणला एक सुंदर जॉईंट आहे हा. सुमित्रा खूप छोटा आहे, पण जेवण खूप सुंदर मिळतं इथे. मस्त जेवण मिळतं. एवढंच आहे, पण जेवण अतिशय सुंदर मिळतं इथे. या, चला खाली. आज आता हाऊसफुल असतो शो. मैं मराठी में बता रहा हूँ. खूब चांगले शॉट्स घेतो, इनोवेटिव है, क्रिएटिव है, तो मज़ा आता है वली के साथ काम करने में, और हम लोग बहुत एंजॉय करते हैं काम कभी भी एंजॉय करे तो काम करे तो अच्छा हो जाता है. गुस्से में काम करे तो कुछ भी नहीं होता. वही है. ये अच्छा मेरा डायरेक्टर है, बहुत अच्छा डायरेक्टर है. सो आम्ही काम एन्जॉय करत करतो, त्यामुळे काम कामासारखं वाटत नाही, बोरिंग होत नाही. आज सकाळपासून रेकी करतोय, पण बिलकुल थकवा नाही आहे. आणि ऊन ऑलमोस्ट 34-35 डिग्री टेम्परेचर आहे आज इथे कोकणात, पण बिलकुल नाही. आम्ही उन्हात चाललो आहे, मजा येते आणि काम एन्जॉय करतो बेसिकली. तर मग काय, ऊन वारा पाऊस वादळ काही तुम्हाला जाणवत नाही. यू एन्जॉय द वर्क. हे गाडी आली का आपली? विनोद, छान लोकेशन मिळाले आज. आपण बघितलं की बेसिकली रेकी का करतात. डीओपी बताएगा रेकी क्यों करता है. डीओपी बताओ कैसा रेकी, वाई डू वी डू रेकी? रेकी बोलते ये शॉट पहले डायरेक्टर को डीओपी को मालूम हो गए तो सेट के जाने के टाइम में सिंपली काम हो जाता. पहले रेकी इसका वजह से कर देते, ये सीन को ऐसे चाहिए, शॉट ऐसे चाहिए, पहले प्लान करता है ना. प्लान करने के बाद में उधर ही चले गए तो सिंपली सीन हो जाता. नहीं है तो रेकी नहीं करते, उधर जाए तो ये किधर करना वो किधर करना, वही टाइम ज़्यादा वेस्ट हो जाता. करेक्ट. खूप अतिशय सिंपल वर्डमध्ये वलीनी सांगितलं आहे.
बेसिकली प्लॅनिंग करतो आपण रेकीला जाऊन. बेसिकली तुमच्या अशा स्क्रिप्टप्रमाणे आपण इथे लोकेशन स्काउटिंग करतो आणि तुमच्या सीनप्रमाणे त्या ठिकाणी जाऊन शॉर्ट डिव्हिजन करतो. जसं आता आम्ही बीचला गेलो होतो, केळवे बंदर, तर त्या बंदरावर आम्ही जेव्हा गेलो तर तिथे आम्ही शॉर्ट डिव्हिजन केली. आमचे काही मॉन्टाजेस होते तिथे, ते आम्ही प्लॅन केले, ब्लॉकिंग केलं प्रॉपरली. सो वी आर प्रिपेअर्ड. एकदा ते लोकेशन आता लॉकच केलं आम्ही आमच्याकडून. भले ये जो बीच बीच में बोर्ड्स लगते हैं ना, हाँ पासिंग शॉट्स में मनासा ब्रेक, उत्तम ब्रेक, हाँ अक्षरकळे, संकट तळे, ये सब लेना है. पाटपरवळे रोड होता ना मागचा, हा एक करूया. तिकडून जर चालू केलं ना तो एक ओसाडवाला एक, ओके तिथे एक सीन करू. त्यानंतर घाटातनं खाली येते बघ गाडी येताना, तिथे सेकंड करू. त्यानंतर त्याच्या पुढे एक आहे पॅच, तिथे एक करू. आणि आणखीन एक छोटा घाट लागतो. 4 व्हेरिएशन. आणि हे पण छान आहे, असं गावातनं गाडी गेली पाहिजे. हे जे आहे ना, हे पाहिजे. ही जी घरं दिसत आहेत ना, ये चाहिए एक्चुअली. यहाँ से गाड़ी जाना चाहिए. तो यहाँ से इथून जी काही पासिंग मिळेल ना नॅचरल, इट्स ओके. जिमी का शॉट्स आपण ड्रोन से अचीव करेंगे. बरं, ब्रिज वाला जे लोकेशन आहे ना, तिथे ना काहीतरी असं कुठला असा सीन करू की तिथे गाडी थांबली पाहिजे. म्हणजे ब्रेक लागतं, ब्रेकच्या मधोमध गाडी थांबते, यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि मग गाडी परत पुढे जाते. सो तो ड्रोनचा टॉप अँगल जो लागेल ना, गाडी थांबली वगैरे, तो छान जाईल. अच्छा, माझ्या डोक्यात एंडचा सीन आला होता काहीतरी. कोणता? जो पहिला सीन उद्या शूट करणार आहे आपण, गाणं लावायचा मुलाचा. अच्छा अच्छा, तो ऑडी जाते तो, म्हणजे एंड जो होईल ना तो सुपर दिसेल तो. ओके, असं आहे का? ठीक आहे, चालेल. ब्रिजच्या इथे करू. हा, म्हणजे काय आपलं उद्याचं लोकेशन फिक्स मला क्लाइमॅक्स वेन्यू देता येईल ना. हाँ वली, वो क्लाइमैक्स का शॉट है ना, ऑडी जाता है, वो ब्रिज पे कर लेते हैं. क्लाइमैक्स का अपना शॉट यहाँ से ले लेंगे. मस्त है, बहुत अच्छा. गाड़ी यहाँ से आया, ड्रोन उस साइड गया, मस्त मिलेगा. बहुत अच्छा मिलेगा. ये वाला ना. ओके, ठीक आहे. हा रोड DOPला आवडलाय, आपण इथे शूट करतो. डन वाली. दुर्बिणीच्या इथे संपू ऍक्च्युअली. हो, ते तिकडे तो मंचरवाला आहे ना, तो पॅच तिकडे संपू. जे कोकणात आहे ते इथे करू फक्त. नाही तर काय माहिती आहे, ही जी झाडं आहेत ना, ही झाडं आंब्याची झाडं मध्येच लागतात, नारळाची लागतात, फणसाची लागतात, ते मिक्स मॅच वाटेल. नाही, बरेचसे किल्ले महाराजांनी बांधले ना, असं काही नाही. तो तुझा अलिबागच्या पुढे मुरुड जंजिरा तो नाही बांधलाय. जंजिरा महाराजांनी बांधला. नाही तो या सय्यद. अरे महाराज ज्यावेळी रायगडावर इकडे आग्र्याला कैद होते ना, आग्र्याला कैद होते त्यावेळी जंजिऱ्याचं हे चालू होतं बांधकाम. ते सुटले त्यावेळी जंजिरा रेडी होता. मे बी जंजिरा किंवा हा दोन्हीपैकी एक किल्ला ते आग्र्याहून येईपर्यंत रेडी झालेला. हा बहुतेक. हे बघा, छान आहे. पण ही मालवण जेट्टी ऑलरेडी कुणाच तरी शूट चालू आहे इथे बहुतेक. नाही, DOP हे लोकेशन बघून बोलतोय मला की एक अच्छा सीन यहाँ पे प्लॅन कीजिए. ॲक्च्युली लोकेशन खूप सुंदर आहे, खूप मस्त लोकेशन आहे. मालवणची जेट्टी आहे, समोर किल्ला आणि इकडे बीच आहे. कर सकते हैं. कौन सा सीन मुझे सोचना पड़ेगा अभी. लोकेशन तो अच्छा है, ये बैकड्रॉप बहुत मस्त है बोट्स का. लेकिन ज़रूरी नहीं कि हम लोग जब शूट करें तो ये बोट ऐसे ही मिले. ये मे बी मॉर्निंग में जाती है, दोपहर को आती होगी. तर आता असं झालंय की हे लोकेशन पाहून असं वाटतंय की एक सीन इथे शूट करावं. सो रेकीचं एक वैशिष्ट्य असतं की कधी कधी लोकेशन तुम्हाला इन्स्पायर करतात नवीन लिहिण्यासाठी. सोचते हैं वाली कुछ, देखते हैं क्या बोलते. लेकिन ये शूटिंग फ्रेंडली नहीं है जगह. शूटिंग फ्रेंडली नहीं है. जैसे ही कैमरा लग जाएगा ना, बहुत लोग आएगा, बहुत लोग आएगा. क्योंकि क्या है ना, ये पूरा रिहायशी इलाका है यहाँ से. वही कुछ सोचते हैं. सॉन्ग मोन्टाज ही पॉसिबल है, टॉक ही नहीं पॉसिबल कुछ भी.